सध्या आपण ज्या स्टॉल समोर आहोत त्या स्टॉलचं नाव आहे क्रिएटिव्ह पब्लिकेशन्स नांदेड. नांदेडवरून आलेलं दिसत आहे. तर पहा, हे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. यांच्याकडे कोणती कोणती पुस्तकं आहेत ते, त्याचबरोबर इतरही स्टॉलमध्ये आपण जाणार आहोत. दररोज मी येणार आहे सायंकाळी. तर पहा, बाकीचे स्टॉलवाले इकडे दिसत आहेत. तर यांच्याकडे काही विशेष पुस्तक आहेत असं मला दिसलं, म्हणून मी यांच्याशी चर्चा करतो. तर बोला साहेब. नमस्कार. नॅशनल बुक ट्रस्ट तर्फे आयोजित या पुस्तक सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहेत. आमचा स्टॉल क्रमांक 138 आहे. आम्ही नांदेडहून क्रिएटिव्ह पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेचं प्रतिनिधित्व करत आहेत. या प्रकाशन संस्थेद्वारे आम्ही वैचारिक संदर्भ आणि अकॅडमिक स्वरूपाची साहित्यिक पुस्तकं काढतो. विशेषतः परिवर्तनवादी चळवळीला झोकून देऊन आमचं काम चाललेलं असतं. अनेक लेखक, मान्यवर लेखक आमच्या प्रकाशनाद्वारे आम्ही प्रकाशित केलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टर जे.एम. वाघमारे सर आहेत, माजी खासदार. दत्ता भगत सर आहेत, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नाटककार. त्यानंतर माधवी कवी, अशा अनेक जणांचं आम्ही पुस्तक काढलेले आहेत. आणि या सर्व याच्या माध्यमातून या उपक्रमात शुभेच्छा देण्यासाठी आम्ही नांदेडून आलेलो आहेत. वाचन संस्कृती वाढवण्याची गरज आहे. आत्ताच एक पालक आणि लेकरं घेऊन ते आले होते. लेकरू पुस्तक घेण्यासाठी हे करत होतं. 40-50 रुपयाचं पुस्तक होतं. पालक म्हणत होतं कुठं वाचणार आहेस. तर असं डिस्करेज करून मग चालणार. मी त्यांना असं म्हणालो, हे घरी घेऊन जा, पैसे नाही दिले तरी चालतील, म्हणजे तो कुणीतरी वाचेल. तर वाचनासाठी अशा प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. शासन स्तरावर हे प्रयत्न होत आहेत, याचा मला विशेष आनंद आहे. धन्यवाद. आणि आता विविध विचारांचे या ठिकाणी पुस्तक दिसले. ते स्वामी विवेकानंदाचं पुस्तक एवढंच आहे. स्वामी विवेकानंदांचं हे पुस्तक आहे 300 रुपयाचं. सूट वगैरे 30% सूट आहे. 30% आहे का? म्हणजे आता ते केवढ्याचं पडेल? हे 225 ला पडेल. आणि महात्मा गांधी ते 20-20 रुपयाचे आहेत. त्याच्यावर 20 लाच पडेल. ते त्याच्यावर विशेष. ठीक आहे. आणि हाजीरो त्याचा विषय काय आहे? ते एक न्यायाधीशाचे आत्मकथन आहे. आणि ते काय धर्मगुरू असाही ते इन्स्पिरेशनल स्टोरी आहे लेकरांसाठी. कोणाचं आहे ते पुस्तक? ते लीला धनपलवार म्हणून मॅडम आहेत त्यांचं. त्याच्यावर फोटो आहे तो कोणाचा? तो हे कारवर आहे. कारवर कारभार एक होता. कारभार तो वनस्पती शास्त्रज्ञ. तसा. आणि ते म्हणजे अगोदर ते गुलाम होते. हो, त्याची ती इन्स्पायरिंग स्टोरी आहे, प्रेरणादायी स्टोरी आहे. एक होता कारभार विना गवाणकर यांचं मी वाचलेलं आहे. आता गाडगे बाबांचं जे पुस्तक आहे, लेखक कोण आहे? त्यांचे लेखक आहेत गौतम निकम सर आहेत. ते पण चळवळीत काम करणारे लेखक. ते 30 रुपयाचं पुस्तक आहे. आणि मी नंतर घेऊन जाणार आहे. याच्यातली बरीच पुस्तक महात्मा गांधी पुस्तक, गांधीजी वगैरे सगळ्या महापुरुषांची थोरवी सांगणारी पुस्तके आहेत. असं घेऊ शकता तुम्ही. हो, त्या बाईट अशीच. मला काय सावित्रीबाई फुले यांच्या कविता आहे का आपल्याकडे? नाही, त्यांचं हे चरित्र होतं त्यांचं. नाही, मला कविता पाहिजे त्यांच्या. आज जरी नसेल तरी तुम्ही उपलब्ध करून देतो मी. हो, उपलब्ध करून द्या. मला त्या कविता खूप गरजेच्या आहे. येस. खूप धन्यवाद यांचं, पुस्तक प्रेमींचं. थँक्यू. त्यांनी संस्था ओपन केली संस्थापकांचं, आणि त्यामध्ये कार्य करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं खूप खूप धन्यवाद.